खटाव तालुक्यातील चितळी गावात माजी सैनिकाचा निर्घुण खून, जुन्या वादातून तलवार कुऱ्हाडीनं हल्ला। सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील चितळी गावात बुधवार दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी माजी सैनिकावर प्राणघातक हल्ला करून त्याची निर्घुणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। रणजित निकम वय वर्ष 38 हे 4 वर्षापूर्वी भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त झाले होते। सेवानिवृत्तीनंतर ते गावात शेती व्यवसाय करत होते। मिळालेल्या माहितीनुसार काही महिन्यांपूर्वी रणजित आणि गावातील पृथ्वीराज संभाजी पवार, पवन संतोष पवार, संतोष महादेव पवार, भरत शशिकांत पवार व एक अल्पवयीन युवक यांच्यामध्ये वाद झाला होता। त्या वादातून दोन्ही बाजूंनी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते। या जुन्या वादातूनच आरोपींनी रणजित यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप करण्यात येत आहे। दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी रणजित हे गावातील तालीम परिसरात मोटरसायकलवर गेले असता तिथं आधीच दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्यांच्यावर तलवार आणि कुऱ्हाडीनं हल्ला केला। डोक्यावर, हात पायावर, पाठीवर आणि पोटावर सपासप वार करण्यात आले। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रणजित यांना तात्काळ उपचारासाठी मायनी इथं नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। घटनेच्या वेळी नागरिकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता काही आरोपींनी कोयते दाखवून धमकावल्याचे नागरिक घाबरून मागे हटले। या घटनेमुळे संपूर्ण चितळी गावात भीतीचं वातावरण पसरले असून माजी सैनिकाचा खून झाल्याचा तीव्र संताप व्यक्त होतोय। घटनेची माहिती मिळताच वडूज पोलीस घटनास्थळी दाखल झाले। आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक तयार करण्यात आली व वडूज पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी स्टाफसह फरार आरोपींचा शोध सुरू केला। संपूर्ण रात्रभर शोध मोहीम राबवून खून करून पळालेल्या संशयित आरोपींना ताब्यात घेतले। माजी सैनिकांवर झालेल्या या निर्घुण हल्ल्यानं कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपला आवाज न्यूजला सबस्क्राईब करून लाईक, शेअर, कमेंट करा। आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।